ठाकरेंना सोडून गेलेले खासदार अवघ्या 2 दिवसात हिट लिस्टवर कसे आले? 2 दिवसात 2 खासदारांच्या विकेट कशा पडल्या? हे फक्त योगायोग आहेत की उद्धव ठाकरेंची अदृश्य रणनीती यामागे आहे? विशेष म्हणजे हे खासदार अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः काही बोलत नाहीत, तरीही एका मागून एक प्रश्न त्यांच्या समोर उभे राहत आहेत. यामागे एखादी अदृश्य रणनीती आहे का, की सत्तेच्या बाजूला गेल्यानंतर अपेक्षा इतक्या वाढतात की छोट्यातला छोटा प्रश्नही मोठं संकट बनतो? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ऑपरेशन टायगर नंतर आता खऱ्या अर्थाने परीक्षा कोणाची सुरू झाली आहे? उद्धव ठाकरेंची की त्यांना सोडून गेलेल्या खासदारांची? ऑपरेशन टायगर नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळीच कथा आकार घेताना दिसतीये. कारण काही दिवसांपर्यंत चर्चा होती ती उद्धव ठाकरेंच्या पडझडीची, चर्चा होती ती 6 खासदारांच्या बंडाची, चर्चा होती ती शिंदे शिवसेनेच्या वाढत्या ताकदीची. पण गेल्या काही 2 दिवसात चित्र थोडंसं बदलताना दिसतंय. कारण ठाकरेंना सोडून गेलेल्या 6 खासदारांपैकी 2 खासदार थेट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आणि गंमत म्हणजे त्यांना विरोधकांनी अडचणीत आणलेलं नाहीये, त्यांना माध्यमांनी लक्ष केलेलं नाहीये, तर अनेक ठिकाणी त्यांनी स्वतःसाठी अडचणी निर्माण केल्याचं चित्र दिसतंय. सुरुवात झाली धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यापासून. ओमराजे निंबाळकर हे नाव ठाकरे गटातील सर्वात निष्ठावंत चेहऱ्यांपैकी एक मानलं जायचं. भावनिक भाषण, आक्रमक भूमिका आणि ठाकरे कुटुंबाशी जवळीक यामुळे त्यांची प्रतिमा वेगळी होती. पण शिंदे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्यावर पहिला मोठा प्रश्न उपस्थित झाला, तो म्हणजे विकास निधीच्या वापराबाबत. आता लक्षात घ्या, राजकारणात सर्वात कठीण गोष्ट कोणती असते? तर आपल्या प्रतिमेच्या अगदी उलट विषयावर स्पष्टीकरण देणं. ओमराजेंची प्रतिमा होती संघर्ष करणाऱ्या नेत्याची, पण अचानक त्यांना 8-10 मिनिटं बसून मतदारसंघात निधी कसा वापरला, किती कामं केली, कोणत्या विकास कामांना मंजुरी दिलं याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं. यातच सगळं आलं. कारण 2 वेळा भावनिक लाटेवर, निष्ठेच्या प्रतिमेवर आणि ठाकरे ब्रँडच्या आधारावर निवडून आलेल्या नेत्याला जर विकास कामांचं हिशोबपत्र मांडावं लागत असेल तर राजकीय दृष्ट्या तो बचावात्मक भूमिकेत गेला आहे असंच म्हणावं लागेल. म्हणजे ऑपरेशन टायगर नंतर पहिली विकेट पडली ती प्रतिमेची. त्यानंतर दुसरा नंबर आला तो ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा. आणि इथे तर प्रकरण आणखी गंभीर झालं. कारण प्रश्न विचारणं हे माध्यमांचं काम आहे. पत्रकार हे प्रतिक्रिया घेण्यासाठीच येतात. विशेषतः जेव्हा एखादा नेता पक्ष बदलतो तेव्हा त्याला प्रश्न विचारले जाणारच. पण संजय दिना पाटील यांच्या बाबतीत नेमकं उलट घडलं. पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि त्यावर उत्तर देण्याऐवजी संजय दिना पाटील संतापले. ते आरडाओरडा करू लागले, माध्यम प्रतिनिधींवर धावून गेल्याचे आरोप झाले. त्यानंतर शिवीगाळ झाली, वातावरण तापलं. आता इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की पत्रकारांनी त्यांना सापळ्यात अडकवलं नव्हतं, कुठलाही भडक प्रश्न विचारला नव्हता, तर ही प्रतिक्रिया इतकी आक्रमक का होती? आणि इथेच राजकारणातला मानसशास्त्रीय भाग सुरू होतो. कारण अनेकदा नेते पक्षामुळे संतापत नाहीत, ते दबावामुळे संतापतात. आणि म्हणूनच आता मतदारसंघात एक चर्चा सुरू झाली आहे. भांडूपमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतलेली सभा आणि त्या सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून संजय दिना पाटील यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे का? हा प्रश्न विचारला जातोय कारण लक्षात घ्या, संजय दिना पाटील यांनी 2 वेळा या मतदारसंघात पराभवी पाहिलाय. त्यांना स्थानिक राजकारणाची प्रत्येक नस माहिती आहे. कोणत्या भागात कुणाचा प्रभाव आहे, कोणत्या शाखेत किती शिवसैनिक आहेत, कोणत्या विभागात कोणता मुद्दा चालतो हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच जेव्हा उद्धव ठाकरे भांडूपमध्ये आले आणि रस्त्यावरच्या सभेला अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी जमली तेव्हा त्याचा मानसिक परिणाम झाला का? कारण हा सामना आता उद्धव ठाकरे विरुद्ध संजय दिना पाटील राहिलेला नाहीये. हा सामना बनलाय शिवसेना विरुद्ध शिवसेना. हा सामना बनलाय स्थानिक शिवसैनिक विरुद्ध बंडखोर खासदार. आणि अशा वेळी भावनिक नातं हे अनेकदा सत्तेपेक्षा मोठं ठरतं. म्हणूनच संजय दिना पाटील यांच्या आक्रमक प्रतिक्रियेचं विश्लेषण केलं जातंय. कारण आत्मविश्वास असलेला नेता सामान्यतः प्रश्नांची उत्तरं देतो, पण दबावाखाली आलेला नेता अनेकदा प्रश्न विचारण्यावरच चिडतो. यामुळेच पत्रकारांनी त्यांच्या पत्रकार परिषदांवर बहिष्कार टाकल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. म्हणजे 2 दिवसात दुसरी विकेटही पडली. आता इथे सर्वात महत्वाचा प्रश्न उभा राहतो, हे सगळं घडतंय कसं? कारण उद्धव ठाकरे कुठेतरी पत्रकार परिषद घेऊन या खासदारांवर आरोप करत नाहीत. त्यांनी कुणाविरोधात मोहीम उखडलेली नाही. मग हे खासदार अडचणीत येतायत कसे? इथे राजकारणाचा एक जुना नियम लागू होतो. सत्तेत जाणं सोपं असतं, पण सत्तेत गेल्यानंतर स्वतःला सिद्ध करणं कठीण असतं. विरोधी पक्षात असताना लोक तुमच्याकडे संघर्षाची अपेक्षा करतात. सत्तेत गेल्यानंतर लोक तुमच्याकडे उत्तरांची अपेक्षा करतात. आणि कदाचित याच टप्प्यावर काही खासदार अडखळताना दिसत आहेत. त्यामुळे आता काही लोक असा सवाल उपस्थित करत आहेत की उद्धव ठाकरे यांनी एखादी अदृश्य रणनीती आखली आहे का?
ते स्वतः काही न बोलता जनमताला काम करू देत आहेत का, की हा सगळा सर्व प्रकार पूर्णपणे नैसर्गिक आहे? कारण ठाकरेंना सोडून गेलेल्या प्रत्येक खासदाराला आता स्वतःचा निर्णय जनतेसमोर योग्य ठरवावा लागणार आहे आणि ती लढाई पक्षांतरापेक्षाही कठीण असते. कारण पक्ष बदलणं एका दिवसात होतं, पण मतदारसंघाचा विश्वास परत जिंकण्यासाठी अनेक वर्ष लागतात. म्हणूनच ऑपरेशन टायगर नंतरची खरी कथा खासदार फुटल्याची नाही, खरी कथा आहे त्यांच्या पुढच्या राजकीय प्रवासाची. कारण उद्धव ठाकरेंना धक्का बसला हे खरं, पण आता ज्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे त्यांनीही दररोज स्वतःचं समर्थन करावं लागतंय हेही तितकंच खरं आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक वेगळी चर्चा रंगली आहे. ऑपरेशन टायगर मध्ये शिकार कोण झालं, उद्धव ठाकरे की त्यांना सोडून गेलेले खासदार? याचं उत्तर पुढचे काही महिने देतील. पण 2 दिवसात पडलेल्या या 2 विकेट्सने इतकं मात्र दाखवून दिलं आहे की पक्ष बदलण्याचा निर्णय जितका मोठा असतो तितकीच मोठी त्यानंतरची परीक्षा असते आणि ती परीक्षा आता सुरू झाली आहे. तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.